नमस्कार, सुकांशीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोड आलेल्या मुगाची भाजी करणार आहोत. मी इथे 1.5 कप मोड आलेले मूग घेतले आहेत. या रेसिपीसाठी तुम्ही इथे मोड न आलेले मूग घेतले तरी चालेल. सर्वप्रथम आपण ह्या भाजीसाठी लागणारा हिरवा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे ह्या भाजी कटरमध्ये थोडी कोथिंबीर घेतली आहे. ही कोथिंबीर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि जे कोथिंबीरचे कोळे देठ होते तेही मी ह्याच्यामध्ये घेतले आहेत. त्याच्यामुळे भाजी खूप छान होते. 1 इंच आल्याचा तुकडा मी घेतला आहे. इथे 9 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. ह्या भाजीमध्ये आपण लसूणचं प्रमाण जरा जास्तच ठेवणार आहोत. इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतल्या आहेत. आता जाडसर असं वाटण तयार करून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला असं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत. त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे टोमॅटोही बारीक कट करून घेतले आहेत आणि थोडी कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे. एका भांड्यामध्ये मोड आलेले हे मूग ओतून घेऊयात आणि 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. हे मोड आलेले मूग धुताना हलक्या हाताने धुवायचे आहेत. मोड तुटणार नाही त्याची काळजी घ्यायची. इथे 2 वेळा मूग स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी ओतून मूग बाजूला ठेवूयात. कढई साधारण गरम झाली की आपण त्याच्यामध्ये 4 मोठे चमचे तेल ओतून घेऊ. तेल गरम झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करून घेऊयात. मोहरी तडतडायला लागली की आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा ॲड करून घेऊ. आपण जो हिरवा वाटण तयार केला होता तो आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ. ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण तो व्यवस्थित परतून घेणार आहोत. इथे छान वाटण परतून झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे बारीक चिरलेला कांदा होता तो ॲड करून घेऊया. इथे आपल्याला कांद्यामधील कच्चेपणा जाईपर्यंतच कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया. टोमॅटो व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेऊ. आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवू व 2 मिनिट वाफ काढून घेऊ. याच्यामुळे टोमॅटो लवकर शिजेल. 2 मिनिट झाले आहेत. आता आपण चमच्याने हलक्या हाताने प्रेस करून बघूया टोमॅटो शिजला आहे की नाही. हे बघा, टोमॅटो नरम झाला आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करून घेऊ. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर ॲड केली आहे. 1 चमचा धणे पावडर ॲड केली आहे. इथे लाल तिखट मसाला मी 1 चमचा घेतला आहे. काश्मीरी मिरची मसाला अर्धा चमचा इथे ॲड केला. थोडं हिंग ॲड केलं आहे. आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाले कधीही फोडणीमध्ये ॲड करताना आपल्याला गॅस फ्लेम नेहमी मंद ठेवायचा आहे. आता आपण याच्यामध्ये जे मोड आलेले मूग धुवून ठेवले होते ते ॲड करूया. आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं, फक्त मूगच टाकायचे आहेत. हे मूग या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊ. मूग परतून झाले आहेत. आता आपण चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ ॲड करूयात व पुन्हा एकदा मूग परतून घेऊया. झाकण ठेवून पुन्हा एकदा 2 मिनिट ह्या भाजीला आपण वाफ काढून घेऊयात. तुम्हाला जर वाटत असेल की भाजी तळायला लागत आहे तर तुम्ही याच्यामध्ये 4 चमचे पाणी ॲड करू शकता. भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेऊ. मोड आलेल्या मुगाची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबरही खाऊ शकता. मोड आलेल्या मुगाची ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.